मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्र ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय। येत्या 30 मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। सरकारकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा थेट आरोप जरांगेंनी केलाय। यावेळी आंदोलन अधिक मोठं असेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। मराठा आरक्षणाचा हा लढा जिथून सुरू झाला होता तिथेच तो पुन्हा येऊन ठेपलाय। अंतरवाली सराटीतून सुरू झालेलं आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचलं होतं। आता पुन्हा हे आंदोलन अंतरवाली सराटीतूनच सुरू होताना दिसतंय। यापूर्वी याच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आणि त्या एका घटनेनंतरच हे आंदोलन राज्यभर प्रचंड वेगानं पसरलं। त्यामुळे जर मनोज जरांगेंनी 30 मे पासून आमरण उपोषण सुरू झालं तर या आंदोलनाला सरकार कसं हाताळणार, पोलिसांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि शिंदे समितीवर जोरदार निशाणा साधला। नवे रेकॉर्ड शोधण्याचं काम शिंदे समितीकडून थांबवण्यात आलंय। सरकार केवळ वेळकाढूपणा करत असून मराठ्यांची फसवणूक केली जाते आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केला आणि त्यांनी सरकारला धारेवर धरलं। मी मराठा समाजासाठी उपाशी मरेल पण खोटं बोलून पैसे खाणारा माणूस नाही, समाजाशी गद्दारी मी कधी करणार नाही अशी भावनिक साद जरांगेंनी मराठा समाजाला घातली। जरांगे पाटील यांनी सरकारसमोर काही ठाम मागण्या ठेवल्या आहेत। 1994च्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षणाचा GR काढण्यात यावा अशी मागणी केली। तसंच सातारा संस्थांचा GR अजूनपर्यंत का काढण्यात आला नाही, सरकारने दिलेल्या आंदोलनाच्या तारखेच्या आत म्हणजेच 30 मे पूर्वी सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं, प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांची मनं जिंका अशी विनंती मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारला केली आहे। जरांगे पाटलांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृह विभागानं हालचाली सुरू केल्याची माहिती आहे। मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर बसू नये यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वेळी याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू होतं। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलिसांच्या त्या बेदम लाठीचार्जमध्ये 60 पेक्षा जास्त आंदोलक आणि ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते, ज्यामध्ये अनेक वृद्ध महिला, तरुणांचा समावेश होता। आंदोलकांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती। यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती। दुसरीकडे त्यावेळी झालेल्या गोंधळात आणि दगडफेकीत जवळपास 70 ते 40 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा जखमी झाले होते, ज्यात महिला पोलिसांचाही समावेश होता। तसंच संतप्त जमावाकडून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आणि पोलिसांच्या गाड्यांसह अनेक वाहनं पेटवून देण्यात आली होती। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि या आंदोलनानं पेट घेतला। जालना जिल्ह्यातील छोट्याशा गावातून सुरू झालेलं आंदोलन थेट देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पोहोचलं। मुंबईत आंदोलन पोहोचल्यानंतर सरकारला नरमाईची भूमिका घेत जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढावा लागला। कुणबी प्रमाणपत्र नसल्यानं आमच्या तरुणांचं नुकसान होतंय, मुलांना नोकरी संधी मिळत नाहीये, त्यामुळे 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या। आता फक्त आश्वासन नको तर थेट हातात प्रमाणपत्र हवी अशी आग्रही भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे। त्यामुळे 30 मेच्या आत सरकार काही ठोस निर्णय घेणार की महाराष्ट्र पुन्हा एकदा आंदोलनाच्या आगीत होरपळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। पहिल्या इंधन तुटवड्यामुळे देशात आणि राज्यात परिस्थिती गंभीर होत असताना एकाच दिवसात पेट्रोल, डिझेल, दूध, CNG यांच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेल महागल्यानं वस्तूंची वाहतूक महागली आहे। त्यामुळे भाजीपाल्यासह इतर सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते आहे आणि यातच जर पुन्हा आंदोलन सुरू झालं आणि पुन्हा एकदा मुंबईपर्यंत आंदोलन पोहोचलं तर यावेळी सर्वसामान्यांसह सर्वांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण मागच्या वेळी मराठा आंदोलनामुळे मुंबई जाम झाली होती आणि मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता। आता ही भाजपच्या आंदोलनावेळी मुंबईकर महिला मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वाहतूक कोंडीमुळे चांगली संतापली होती। त्यामुळे आता मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार का, आंदोलन अंतरवाली सराटीत राहणार की मुंबईपर्यंत पोहोचणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।